तर या सगळ्या प्रकरणात पोलीस पगाराच्या या सगळ्या घोटाळ्यात ही पहिली बातमी साम टीव्हीने दाखवली। यानंतर 2 पोलिसांचं निलंबनही करण्यात आलं। कशा पद्धतीने या घोटाळ्या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे हा संपूर्ण प्रकार आपण पाहतो। या सगळ्या प्रकरणावर हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली प्रतिक्रिया मांडलेली आहे, पाहूया। असून नसल्याचा भास करणे ही 420 आता दस्तूरखुद महाराष्ट्र पोलिसांनी सुरू केलेली आहे। तोतयागिरी करून नसल्याचे असले दाखवून थेट सरकारच्या तिजोरीवर डल्ला टाकण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलंय। त्यामुळे सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ याच्या अगदी उलट काम हे महाराष्ट्र पोलीस करत आहेत। पोलीस कर्मचारी नसताना पोलीस दाखवून पैसे लुटणं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आता मोगलाई सुरू झालेली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। देवेंद्र फडणवीसांचा कारभार हा किती वेंधळट आहे, नवे तर किती भ्रष्ट आहे याची नवनवीन उदाहरणं ही आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत। लाडक्या बहीण योजनेमध्ये चक्क पुरुषांना लाभ देणे आणि त्याच्या मागोमाग आता अशा स्वरूपाचा हा ऑनलाईन घपला करणे म्हणजे ऑनलाईनची सुविधा असतानाही असा खेळखंडोबा जो केला जात आहे तो दुर्दैवी नसून ही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी आहे। आता महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर टाकलेला डल्ला म्हणजे भारतीय जनता पक्ष ही चोर आहे। वोट चोरीच केलेली नाही तर सर्व प्रकारची चोरी हे करतात आहे। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।